पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी इथं 2022-23 आणि 23-24च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं वितरण नुकतंच पार पडलं। या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, उच्च तथा तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या क्रीडा पुरस्कारांच्या निमित्तानं एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। यात कलाकारांनी विविध नृत्य प्रकार यावेळी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली। यावेळी बोलताना क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, आज आपण ज्या इथं बालेवाडीमध्ये आपण इथं बसलेलो आहे की यावर्षी बालेवाडी संकुलाची निर्मिती ही 32 वर्षापूर्वी झालेली आहे। त्यामुळे इथं आजी अनेक कामं अपूर्ण आहेत। इथं पण अनेक सुविधा इथं खेळाडूंसाठी देणं हे काम आहे। आपण बालेवाडीप्रमाणेच नागपूरमध्ये सुद्धा राज्य सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। तिथेही चांगल्या प्रकारचं संकुल करतोय आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अजून संकुल करण्याची किंवा जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी थोडी गरज आहे। आपण तुम्ही दोघं पण त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुम्हा दोघांना तिघांना पण विनंती करतो। आपल्या अतुलनीय कामगिरीनं देशाचं आणि राज्याचं नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंबद्दल अजित पवार यांनी कौतुकोद्गार काढले। ते यावेळी म्हणाले, तुम्ही सर्वांनी खेळावरच्या तुमच्या प्रेमाने, तुमच्या मेहनतीमुळे, तुमच्या कष्टामुळे, क्रीडा कौशल्यानं क्रीडा क्षेत्रामध्ये आणि राज्याच्या तसंच देशाचा गौरव वाढवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल देखील आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देखील देतो। आज आपण वर्ष 2022-23चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार बॅडमिंटनपटू प्रदीपजी गंधे यांचा आपण गौरव या ठिकाणी करणार आहोत। बॅडमिंटन कोर्टवर उत्कृष्ट खेळाडू, उत्तम खेळाडूंच्या पिढ्या घडवणारा प्रशिक्षक, कुशल प्रशासक, उत्तम संघटक अशा अनेक भूमिकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रदीपजींना जवळनं पाहतोय। खेळाच्या मैदानावरची त्यांची कामगिरी अतिशय उत्तम राहिलेली आहे। दिल्लीत 1982 साली एशियन गेम्समध्ये त्यांनी देशाला 2 ब्रॉन्झ पदक मिळवून दिलेली होती। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्यांनी जिंकल्या। केंद्र सरकारचा ध्यानचंद क्रीडा पुरस्कार देखील ते त्याचे मानकरी ठरलेले आहेत। असं खूप काही प्रदीपजींच्या बद्दल त्या ठिकाणी सांगता येईल। आम्ही एकत्र महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये काम करतो। तसंच वर्ष 23-24च्या शिवछत्रपती क्रीडा जीवन पुरस्कारानं अर्जुन पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, संघटक सन्माननीय शकुंतलाताई खटावकर यांना सन्मानित करण्यात आलं आहे। 2001 मध्ये शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देण्यास सुरुवात झाल्यापासून यावेळी पहिल्यांदा एका महिला खेळाडूचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होतोय। त्याचं मला मनापासून कौतुक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना शिवछत्रपती पुरस्कारानं खेळाडूंना राज्यमान्यता मिळाली आहे।
इथंच खेळाडूंनी न थांबता आपली भूमिका ओळखून क्रीडा क्षेत्राच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी पुरस्कार विजेते खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना केलं. आपल्याला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्याला ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलनी या ठिकाणी पदक मिळवून दिलं आणि खाशाबा जाधव यांच्यानंतर पहिलं पदक आपल्याला ते मिळालं. पॅरा ऑलिम्पिकमध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी सचिन खिलारीने पदक मिळवून दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे पदकांची भरारी ही पुन्हा एकदा आपण सुरू केलेली आहे. पण आता आवश्यकता आहे की आपले जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर उत्तम खेळ खेळत आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तशाच प्रकारची पदकं किंवा मेडल्स मिळवता आली पाहिजेत. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की मागच्या काळात आम्ही निर्णय घेतला, चांगले खेळाडू आहेत त्यांच्या प्रशिक्षणाकरता आवश्यकता असेल तर त्याला परदेशी प्रशिक्षक देखील देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. खेळाडूंसोबत त्यांचे पूर्वी खेळाडू एकटेच जाण्याची आपण परवानगी द्यायचो, आता त्यांचे फिजिओ असतील, त्यांचे प्रशिक्षक असतील, त्यांनाही आपण परवानगी देतो आहोत. कारण अलीकडच्या कॉम्पिटिटिव्ह अशा जगामध्ये जर सर्व सुसज्जित अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्थेसोबत आमचे खेळाडू गेले नाहीत तर त्या खेळाडूंना त्या प्रकारची स्पर्धा करता येणार नाही. म्हणून त्याचेही निर्णय आपण मागच्या काळामध्ये घेतले. दादांनी आत्ताच सांगितलं की विशेषतः आपल्या ज्या जिंकून येणारे आपले जे सगळे खेळाडू आहेत, मग राष्ट्रीय स्तरावरचे असो आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असो, यांचा उचित सन्मान झाला पाहिजे. याकरता त्यांना आपण जे काही बक्षिसं देतो त्याच्या रकमेमध्ये भरीव वाढ आपण केलेली आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात सामावून घेण्याकरता आपण आपल्या नोकऱ्यांमध्ये देखील दालनं उभी केलेली आहेत आणि थेट नोकऱ्या देण्याचा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी करतो आहोत. यासोबत खेळाचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे अधिक चांगल्या प्रकारे तयार केलं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. तालुक्यापर्यंत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत आणि निश्चितपणे त्यातनं खेळाडूंना चांगल्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा लाभ झाला पाहिजे असा देखील प्रयत्न आपला चालला आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या देशाच्या क्रीडा क्षेत्रात मोठा वाटा असल्याचं यावेळी सांगितलं. Rajrishi Chhatrapati Shahu Maharaj furthered the legacy by promoting sports, especially wrestling, especially in Kolhapur. Even today, Kolhapur remains a major sporting hub in Maharashtra. It is a matter of immense pride for all of us that Maharashtra gave the country its first individual Olympic medal when the late Khasarpa Jadhav won the bronze in wrestling in the 1952 Helsinki Olympics. After 72 years, Swapnil Kusel from Kolhapur won a bronze medal in the 50-meter rifle, third position. राज्य शासनानं क्रीडा विकासासाठी मोठ्या तरतुदी केल्या आहेत. क्रीडा सुविधांचा विस्तार करण्यावर देखील राज्य शासन काम करत आहे असंही ते यावेळी म्हणाले. Steps taken by Maharashtra state government for promoting the sports is immense. Wherever I go, I have already visited 25 districts out of the 36 districts. In every district, sports complex is coming up or sports facilities are being expanded and extended. देशामध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी लहान मुलांना शालेय जीवनापासूनच प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे असं सांगताना त्यांनी गेल्या काही वर्षात आपल्या दिव्यांग खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठं नाव कमावलं आहे असं सांगताना यापुढील काळात देखील सर्व क्रीडा प्रकारात आपले खेळाडू वर्चस्व गाजवतील असा आत्मविश्वास देखील यावेळी बोलताना व्यक्त केला. Inter university sports competition every year to find out the youngsters, to encourage the youngsters and develop them as the international sports personalities. या क्रीडा पुरस्कार सोहळ्यात विविध गटात आणि विविध क्रीडा प्रकारात एकूण 159 जणांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
यावेळी प्रदीप गंधे आणि शकुंतला खटावकर यांना क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीनिमित्त जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी दूरदर्शनशी बोलताना शकुंतला खटावकर म्हणाल्या, आज 1 सालापासून सुरू झाला हा जीवन गौरव आणि पहिल्यांदाच महिलेला मिळतं, त्याच्यामुळे मी आणि आमच्या महिला सगळ्यांनाच नक्कीच आनंद झालेला आहे. आणि तुम्ही असं म्हणाल की आता यापर्यंत पोहोचायला म्हणजे मी आहे खेडेगावातून आले, शेतकरी कुटुंबातून आलेली आहे आणि माझं शाळा पुसेगाव, माझं गाव सेवागिरी विद्यालय शाळा आणि माझे जे सुरुवातीला मला बेसिक खेळायला उद्योग करणारे वाईचे NDS टीचर होते दोघंजण, वाईचे हगवणी सर आणि ताकारीचे सावंत सर, आणि त्यांच्यामुळे आज मी खरं खेळाकडे वळले गेले. कारण ते कुठल्याही कामा वगैरेचे आम्हाला ते बोलवायचं म्हणजे म्हणायचं चला तुम्ही पळापळी करते ना, चला पळापळी या खेळ म्हणजे रनिंग करायला, पण त्या खेडेगावात अशी भाषा होती ते झाले. सेकंड गोष्ट अशी होती की ते जस्ट विमान चालू होतं वरती, त्यावेळेस त्यांनी विचारलं की अरे वरती तेरेशोवा चालली, तुमच्यातलं कोण जाणार, सगळ्यांच्याकडे त्यांनी बघितलं, पण मी स्पॉन्टेनियसली म्हणलं की सर हां मी जाईन तिथपर्यंत प्रयत्न करीन. एक ती माझी सुरुवात. दुसरी म्हणजे माझ्या मावशीच्यामुळे मी जास्त कबड्डी म्हणजे खेळामध्ये हे झाले. त्याचं कारण असं की 72 साली दुष्काळ पडला होता आणि आमचं शेतकरी कुटुंब, जनावरं, भरपूर माणसं, तर माझे वडील पण चिंतित होते की काय करायचं इतक्या सगळ्या लोकांचं. मी त्यांना कॉलेजमध्ये जायला 10 रुपये मागितले, त्यांना खूप राग आला, म्हणजे चिंता होतीच. त्यांनी माझ्या कानाखाली काढले आणि मला म्हणलं मला विष खायला पैसे नाही तर तुला कुठून देऊ. शेजारी माझी मावशी उभी होती, तिने आधी ऐकते मी खेळते, नावं येतं पेपरला म्हणून, मग ती मला म्हणाली की तिने कडुसरे लावलेले 10 रुपये काढले आणि मला दिले आणि मला म्हणाले की बेबी तू आपल्या घराचं आणि गावाचं नाव रोशन कर, असं कर. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिने जो मेसेज दिला तो असा होता आणि अजून पाळते की तू मिळवणं सोपं असतं पण टिकवणं फार अवघड. प्रदीप गंधे यांनी देखील आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. ते म्हणाले, पूर्वीचे आमच्या वेळेसच्या ज्या फॅसिलिटीज आणि आजच्या फॅसिलिटीज, या फॅसिलिटीजमध्ये तफावत होती, परंतु आजकालच्या खेळाडूंना आम्ही बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये जबाबदार आहे की आम्हाला जे नाही मिळालं ते ह्यांना मिळण्यासाठी आम्ही आमच्या संघटनेमार्फत किंवा राष्ट्रीय संघटनेमध्ये असताना याचा पाठपुरावा केला आणि ज्याचा एक उत्तम तरुण पिढीने पण इतका उत्तम प्रतिसाद दिला की असे जे काही सक्सेसेस मिळाले ते आत्तापर्यंत खेळाच्या बॅडमिंटनमध्ये तरी पूर्वी एवढे नव्हते, असे याच्यातले आहेत. सक्सेस होता पण हा अत्युच्च शिखरावरती जाऊन त्यांनी जे कामगिरी करून दाखवली त्याबद्दल सगळे खेळाडू कौतुकास्पद आहे. आज बॅडमिंटन हा खेळ जगात भारतातल्या 3 टॉप पॉप्युलर स्पोर्ट्समध्ये आहे, त्याला राजाश्रय चांगला मिळतो आहे आणि हा एक आपला सर्वसाधारण निर्णय आहे की आपण ज्या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा दाखवू तिथे सरकार नेहमीच पुढाकार घेऊन आपल्याला मदत करत असतं. या दृष्टीने एक राज्याचं जे क्रीडा धोरण किंवा या बाबतीत राज्याची एक दिशा आहे, राज्य सरकारचं सकारात्मक दृष्टिकोन आहे खेळाच्या प्रसारासाठी, खेळाडू निर्माण करण्यासाठी. विविध क्रीडा प्रकारात पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यात जिजामाता क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉक्टर शुभांगी रोकडे यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल
आनंद व्यक्त करताना सांगितलं, आमच्या पाठीवर शब्बासकीची थाप दिल्याबद्दल क्रीडा क्षेत्रातल्या सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते. पुढं चालून आज खरं तर जिजामाता पुरस्कार मिळणार आहे म्हणजे आपल्याला महाराष्ट्रात शोभा आणि छत्रपती संभाजी महाराज पण घडवायचे आहेत. ही जबाबदारी आमच्या खांद्यावर आलेली आहे आणि एवढी मोठी जबाबदारी पेलताना आपल्या सर्वांची सोबत आम्हाला असावी. आणि आजचा कार्यक्रम हा नक्कीच खूप आनंददायी आहे. प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तर आहेच, पण क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक खेळाडूसाठी सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. दिव्यांग गटात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणारे सचिन खिलारी म्हणाले, आणि आत्ताच मला गोळाफेक या प्रकारात ऑलिम्पिकला सिल्वर मेडल मिळाल्यामुळे मला शिवछत्रपती पुरस्कार मिळतोय. तर नक्कीच महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेळाडूचा एक विशेष दिवस आहे आज, की त्याच्या नावापुढं आजपासून शिव हे लागणार आहे. तर मी खूप आनंदी आहे आणि माझ्यासोबतच जे काय खेळाडू आहेत माझ्यासोबत प्रॅक्टिस करणारे ते पण खूप खुश आहेत. तर असे पुरस्कार मिळणं आम्हाला म्हणजे मोटिवेशन असतं आणि इथून पुढं असंच प्रॅक्टिस करत राहीन. येणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आणि येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये आणखी आपल्या महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव मोठं करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि हा जो काय पुरस्कार सोहळा होता आजचा, त्या ठिकाणी सरकारने खूप चांगली सोय केली होती आणि समाधान वाटलं बघून आणि आनंदही झाला. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी माझं शब्दशः नाव घेऊन माझा आदर आणि सन्मान केला, तर मी मनापासून खूप आनंदी आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. असंच प्रेम इथून पुढं माझ्यावर आणि सगळ्या खेळाडूंवर राहू देत. या क्रीडा पुरस्कार सोहळ्यात विविध गटात आणि विविध क्रीडा प्रकारात एकूण 159 जणांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या स्वस्तिका घोष यांनी दूरदर्शनशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, बहुत अच्छा लग रहा है और महाराष्ट्र गवर्नमेंट हमेशा ही एथलीट्स को बहुत सपोर्ट करते हैं. इस बार भी हमें बहुत अच्छा लग रहा है. मैंने काफ़ी नेशनल गेम्स में मेडल जीते, गोल्ड मेडल भी जीते और काफ़ी सारे इंटरनेशनल टूर्नामेंट्स में पार्टिसिपेट किए हैं, इसलिए आज मुझे ये सम्मान मिल रहा है. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार मिळवणारे गणेश देवरुखकर यावेळी म्हणाले, आजचा कार्यक्रम इतका उत्तम झाला. आज आलेले सर्व अतिथीगणांनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं, ज्या पद्धतीने ते आज क्रीडा क्षेत्राला वरती उचलण्यासाठी आर्थिक त्याबद्दल त्यांचा जो पाठबळ मिळणार आहे ते पाहून खूप आनंद होतो आहे. मला असं वाटतं की आज आपलं जे स्वप्न आहे, जे आपलं सरकारचं स्वप्न आहे की ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदक घेऊन येणं, ज्या वेळेला आपला हा खेळ मल्लखांब खेळ ऑलिम्पिकच्या लेवलवरती जाईल तेव्हा जास्तीत जास्त पदके हे आपल्या देशात येतील यात नक्की मला खात्री आहे. राज्य शासनाकडून या खेळाडूंना मिळालेली राज्य मान्यता यापुढील काळात त्यांची कामगिरी उंचावण्यास निश्चित मदत करेल आणि यातून प्रेरणा घेऊन नवीन खेळाडूही तयार होतील अशी आशा या निमित्तानं निर्माण झाली आहे.